तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण 2025च्या IPL ऑप्शन्समध्ये सर्वात जास्त पैसे कमवणारे टॉप 5 असे प्लेयर बघितलेले ते की ऑप्शनमध्ये बॅट्समन असे आहेत ते सर्वात जास्त पैसे कमवू शकतात हे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं। या व्हिडिओमध्ये आपण आज प्रॉपर 5 असे बॉलर पाहणार आहोत जे की 2025च्या ऑप्शनसाठी 2024-25 नोव्हेंबरला होणार आहे। त्यामध्ये सर्वात जास्त कोण असे पैसे कमवू शकतात ते आपण आज पाहूयात। त्यामध्ये नक्कीच 5व्या नंबरला मी सगळेच म्हणजे 5 हे इंडियन घेण्याचा प्रयत्न केला। यामध्ये नक्कीच एक तुम्हाला फॉरेनर पाहायला भेटतो। तर 5व्या नंबरला मी आकाश माधवालला ठेवला आहे। त्याने मुंबई इंडियन्सकडनं खेळताना 2 वर्ष खूप अशी चांगली बॉलिंग केलेली, कारण बुमराह 2 वर्ष नव्हता, 1 वर्ष नव्हता, त्यामध्ये त्याने खूप अशी चांगली बॉलिंग करून मुंबईला एक चांगला बेस्ट बॉलर दिलेला। त्याने 2024मध्ये 2 वेळा 5 विकेट हॉल्ड घेतला आहे आणि खूप अशी चांगली फेस आहे, स्विंगही करतो आणि डेथ आणि सुरुवातीला बॉलिंग टाकण्यासाठी खूप असा बेस्ट बॉलर म्हणून ओळखला जातो। तर आकाश माधवाल हा नक्कीच टॉप 5 मध्ये 5व्या नंबरला माझ्यासाठी तर आहे नक्कीच। तर 4थ्या नंबरकडे वळूयात। त्यामध्ये मी कगिसो रबाडा ठेवला आहे। तो एक्सपिरियन्स प्लेयर आहे, साऊथ आफ्रिकेकडनं इंटरनॅशनलसाठी खूप असे प्लेयर म्हणजे खूप असे मॅचेस खेळला आहे। IPLमध्ये खूप असा चांगला परफॉर्मन्स आहे, डेथमध्ये झाला, परत पॉवर प्लेमध्ये आणि मिडल ऑर्डरमध्ये तो चांगली अशी बॉलिंग करतो आणि विकेट घेण्यासाठी हा मेन ट्रम्प कार्ड होता तो की पंजाबसाठी पंजाबने त्याला रिलीज केला आहे। नक्कीच तो कोणत्या टीममध्ये जाऊ शकतो ते पाहायला नक्कीच मजा येईल। मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स नक्कीच त्याच्या पाठीमागे जाऊ शकतात किंवा पंजाब किंग्स ही त्यांना रिटेन करू शकतात हेही मला वाटत आहे। तर कगिसो रबाडानंतर मी 3ऱ्या नंबरला ठेवला आहे तो म्हणजे भुवनेश्वर कुमार। भुवनेश्वर कुमार ह्याने सर्वात अशी चांगली बॉलिंग करतो आणि खूप असा एक्सपिरियन्स आहे IPLमध्ये। 2008 पासून IPL खेळत आहे आणि प्रत्येक मॅचेसमध्ये हा सुरुवातीला सर्वात जास्त असा खतरनाक आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये सर्वात जास्त विकेट काढण्यामध्ये तो पहिल्या नंबरला आहे IPL हिस्ट्रीमध्ये। आणि IPLमध्ये सर्वात जास्त विकेट ही त्याचेच आहे, 2nd नंबरला मलिंगानंतर। आणि भुवनेश्वर कुमार हा तिन्ही फेससाठी एक बेस्ट बॉलर म्हणून ओळखला जातो। सनरायझर हैदराबादसाठी त्याने खूप अशी चांगले बॉलिंग परफॉर्मन्स केले आहे, पॉवर प्लेमध्ये खूप अशी खतरनाक बॉलिंग करतो आणि डेथमध्येही खूप अशी चांगली बॉलिंग करतो। त्याला नक्कीच अंडररेटेड केले आहे आणि खूप असे मॅचेस न खेळवता इंडियासाठी एक कदाचित लॉस होता। त्याने जेव्हा डेब्यू केलेला तेव्हा पहिल्याच बॉलला पाकिस्तान विरुद्ध त्याने बोल्ड काढलेला, तर खूप असे चांगला त्याचा डेब्यू झालेला आणि इंडियासाठी हा बेस्ट स्विंग बॉलर म्हणून ओळखला जायचा आणि त्याचं नाव सध्या म्हणजे स्विंग इज किंगच फेमस आहे असं तरी मला असं वाटतं, कारण की भुवनेश्वर कुमार हा स्विंगचा मास्टर नक्कीच आहे। नक्कीच टॉप 3 मध्ये म्हणजे 3 नंबरला मी ठेवेन भुवनेश्वर कुमारला। भुवनेश्वर कुमार हा बेस्ट बॉलर असू शकतो, तर नक्कीच त्याला सर्वात जास्त पैसे देतील। हैदराबाद झाली, किंग्स 11 पंजाब किंवा मुंबई इंडियन्स हे त्याच्या पाठीत जाऊ शकतात। तर पाहूयात भुवनेश्वर कुमार हा कोणत्या टीममध्ये जाऊ शकतो, नक्कीच पाहायला आवडेल। तर 2nd नंबरला मी एक स्पिनर ठेवला आहे, कारण की तो बेस्ट स्पिनर म्हणून ओळखला जातो। इंडियामध्ये नक्कीच त्याची जागा बनत नाही आहे, पण जेव्हा तो इंडियासाठी खेळायचा तेव्हा बेस्ट बॉलिंग फिगर होता आणि खूप अशी चांगली बॉलिंग करायचा तो म्हणजे युझी चहल। बेस्ट असा लेग स्पिनर आहे, चेसही खेळतो, खूप असं दिमाग आहे चांगला त्याला आणि 2 वेळा तो सर्वात हायेस्ट विकेट टेकर होता राजस्थान रॉयल्ससाठी आणि खूप अशी चांगली बॉलिंग करतो। इंडियासाठी नक्कीच त्याला खेळायला चान्स भेटत नाही आहे, परंतु एक बेस्ट लेग स्पिनर म्हणून ओळखला जातो तो। जेव्हा युझी चहल आणि म्हणजे कुलदीप यादव दोघं जेव्हा इंडियाकडे असताना दोघंही लेग स्पिनर खूप अशी चांगली बॉलिंग टाकायची आणि राजस्थानसाठी त्याने खूप अशी बॉलिंग चांगली टाकली आहे आणि खूप अशी विकेट घेतली आहेत। तर नक्कीच युझी चहलही एक असा बॉलर आहे तो सर्वात जास्त पैसे कमवू शकतो या ऑप्शनमध्ये 2025च्या। तर त्यासाठी राजस्थान रॉयली त्याच्या पाठी जाऊ शकतात। त्यानंतर परत एकदा रॉयल चॅलेंजर्स बँगलोर त्याच्या पाठी जाऊ शकते का, मला तरी असं वाटत आहे। किंग्स 11 पंजाब झाली, तर पाहूयात यापैकी कोणती टीम आहे युझी चहलच्या पाठी जाते आणि युझी चहल कोणत्या टीममधनं आपल्याला खेळायला भेटू शकतो 2025मध्ये ते पाहायला नक्कीच मजा येईल। आणि पहिल्या नंबरला मी इथं ठेवला आहे पर्पल पटेल म्हणजे हर्षल पटेल। त्याने IPL हिस्ट्रीमध्ये आत्तापर्यंत सध्या तरी 2 वेळा पर्पल कॅप ही म्हणजे कमवली आहे। खूप असा चांगला बॉलर आहे, डेथ बॉलिंगमध्ये चांगली बॉलिंग करतो, विकेट घेण्यामध्ये खूप असा माहीर आहे। सुरुवातीला म्हणजे पॉवर प्लेमध्ये सहजासहजी बॉलिंग टाकत नाही, मिडल ऑर्डर झाला किंवा डेथमध्ये चांगले असे स्लोअर वन किंवा असे स्लोअर यॉर्कर झाले, बॉल त्याचा खूप असा डीप होतो, खूप असे युनिक फीचर आहे त्याच्याकडे। इंडियासाठी खेळताना खूप असे चांगले परफॉर्मन्स दिले आहेत।
तर हर्षल पटेल हा नक्कीच सर्वात जास्त पैसे कमवू शकतो. किंग्स 11 पंजाबने त्याला रिलीज केलं आहे. या अगोदर तो रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडनं खेळायचा. दिल्ली कॅपिटलही त्यांच्याकडे नक्कीच जाऊ शकतात, कारण की दिल्ली कॅपिटललाही सध्या बॉलर्सची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं, हेच बेस्ट 5 बॉलर आहेत का ते 2025 ऑप्शनमध्ये IPLमध्ये सर्वात जास्त पैसे कमवू शकतात? नक्की कमेंटमध्ये सांगा. च्या मायला.